बजेट राज्याचं सादर केलं जाणार आहे। पण या सगळ्या मुद्द्यावर संजय राऊत आणि रोहित पवार यांनी काय भाष्य केलंय पाहूया सुरुवातीला। ज्या पद्धतीचं आर्थिक अहवाल आर्थिक पाहणी अहवाल जो महाराष्ट्राचा आलेला आहे की महाराष्ट्र कसा कर्जाच्या ओझ्याखाली तडफडतो आहे, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती किती गंभीर आहे, त्याच्यामुळे आम्हाला चिंता आहे या राज्याच्या आर्थिक स्थितीची। ज्या घोषणांवर तुम्ही मतं विकत घेतली त्या घोषणा तुम्हाला या अर्थसंकल्पात पूर्ण कराव्या लागतील, एवढंच मला म्हणायचं आहे। एक वर्षापूर्वी जे बजेट झालं होतं त्याचे फक्त 42% निधी हा वापरण्यात आलेला आहे। म्हणजे मोठा निधी म्हणजे ऑलमोस्ट 58% 58% निधी हा सरकारकडनं वापरला गेलेला नाही। त्याचा अर्थ सरकारकडे पैसा नाही। आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा एवढीच आहे की जेव्हा आपण राजकारण करतो, जेव्हा एखाद्या निवडणुकीला समोर जात असतो, आपण तिथं जे काही 1000, 2000, 10,000, 50,000 लोक आपल्या समोर भाषण ऐकत असतात, नाहीतर टीव्हीवर एखादं वक्तव्य तुम्ही देता, ते टीव्हीवर नाहीतर बातम्याच्या माध्यमातून तुमचा आवाज तुमचे विषय जे लोकांपर्यंत जात असतात, तिथं दिलेला शब्द हा तितकाच महत्वाचा असतो। त्यामुळे या बजेटकडनं लोकांची अपेक्षा आहे, आमची अपेक्षा आहे की तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये जो जो शब्द तिथे दिला होता तो शब्द आजच्या बजेटमध्ये तुम्हाला खरा करावा लागेल। ज्याच्यामध्ये शेती विषयाच्या बाबतीत तुम्ही बोलला होता, मोठ्या आवाजात बोलला होता, शेतकऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला की तुम्ही कर्जमाफी करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।